आणखीन एक चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. वेगवान चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. केतनच्या बॅट मधून आला फटका, सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4-4-4 चा संघ देखील ग्रामीण ओपन गटातून इकडे क्वालिफाय होताना पाहायला मिळालाय. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवरफुल बॅटिंग सुद्धा सुरू आहे. 4 चौका. हरियाणाचा खेळाडू आहे, कव्हरच्या क्षेत्रात मात्र स्ट्रोक खेळाय. त्या ठिकाणी एक चांगला दर्जेदार स्ट्रोक आला. एक धाव मात्र तिकडे पूर्ण केलेली आहे. करण अंबाला वेगात बॉल समोरच्या दिशेने करताना पाहायला मिळत आहे. केतनच्या बॅट मधून आलेला फटका. साहेबांचंही आगमन झालंय. बिग हिट संधी होती मोठा फटका खेळण्याची. मोठा फटका तर खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर आलेत आणि फ्री हिट त्या ठिकाणी होती. आणि या नाही तर बाजूच्या जिल्ह्यातून प्रेक्षक इकडे आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी. करण अंबालाचा हाल्यामुळे, कारण 50 वर्ष क्रिकेट आहे इकडे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर नाना प्रथमेश. करण अंबाला यांचा हा चेंडू जर पाहिलं तर ढकलण्याचा प्रयत्न राहिला तिकडे कव्हरच्या क्षेत्रात. सर्कलच्या आतमध्येच बॉल अडवला. आकाश तारेकर हेच राहिले समोर. करण अंबाला यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. करण यांचा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिकडे होता, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला मात्र संपूर्ण भारताने पाहिले. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. नानाच्या बॅट मधून आलेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होईल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. झोकून दिलं स्वतःला, परंतु 2 धावा नाही. विजय गढ़वाली की पहली गेंद स्विच हिट खेलने का. आजचा दिवस जर पाहिलं तर व्यावसायिक गटाचा अखंड भारतातील खेळाडू वडवली गावात आणि मुरबाड तालुक्यामध्ये येण्याचा विजय गढ़वाली. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न मात्र कव्हरच्या क्षेत्रात केला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील. भारतातील जवळपास 15 पेक्षा जास्त राज्यातील खेळाडू ही स्पर्धा खेळतायत. यावेळेला दिशा दिली. खरा बॉल होता. आकाश तारेकर यांनी मात्र या बॉलला दिशा देत असताना सीमा रेषा दाखवली आणि हा बॉल जातोय. कपिल पाटील साहेबांचं आगमन या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इकडे झालेलं आहे. बिग हिट चांगला फटका आलाय आकाशाच्या बॅट मधून. बॉल तर सीमारेषेच्या दिशेने जातोय खरा, परंतु तिकडे आहेत फिल्डर. त्यांच्या दिशे टीम मधील मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पुन्हा एकदा हो यावेळेला एक अप्रतिम देखील त्याच वेळेला आम्ही करत आहोत. पहिल्याच बॉलवर मंत्रीपद देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पंचायत राज मंत्रालयाला न्याय दिला असं व्यक्तिमत्व या ठिकाणी कपिलजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान देखील करत आहोत. दत्ताभाऊ शिंगोडे यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचंय. त्या सगळ्या साहेबांबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण करतो. आणि सतीजी शेळके सर विनंती असेल सतीजी शेळके आपण या ठिकाणी यायचंय आणि सन्मानित करायचंय. सन्माननीय दीपकजी काठीकरे साहेब माजी उपसभापती पंचायत समिती मुरबाड, त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी देखील तिकडे होते. मॅचही तेवढीच आणि मोठ्या प्रमाणावर युट्यूबला सुद्धा 70 स्पोर्ट्स वर ही क्रीडा स्पर्धा पाहिली जाते. अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी येतात. दिनेजी जाधव साहेब सोशल मीडिया प्रमुख भिवंडी लोकसभा यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. दिनेजी जाधव साहेब एक विकेट आपण या ठिकाणी जे चषक दिले गेले कैलासवासी नामदेव हरी धामणे यांच्या स्मरणार्थ श्री बाळाराम नामदेव धामणे पीएन यांच्याकडून ही पीएन स्पोर्ट्स कडून जे चषक दिले गेले त्यांचाही सन्मान बाळाराम नामदेव धामणे यांचा सन्मान आम्ही करतो. या सगळ्या क्रिकेट प्रेमींचा सन्मानही इकडे केला जातोय. हो धावांची गरज आहे. धावा आल्या, धावांना महत्व आहे. कशा आल्या याला महत्व नाहीये, परंतु इकडे 4 धावा टीमच्या शॉट इन से गेंदबाजी के लिए इस जड़ में रखा था. देखिए फाइनल पर गेंद को खेला गया. टीम में खिलाड़ी मौजूद काफी तेजी से गेंद पर आया. पहला तेजी से पूरा किया. दूसरे का प्रयास करना चाहते हैं मगर रोका. क्या वेला दीपक प्रतिष्ठान धमाका दिल्ली. यावेळेला आकाश स्ट्रोक खेळला. एका वरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव तर पूर्ण केली. दुसरीचाही प्रयत्न केलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जातात. स्पर्धा देखील आम्हाला आठवते.
हवाई हल्ला समोर उडवलाय बॉल आणखीन एक मोठा फटका आकाश चंदारिया अँटोफिल मुंबईचा बॅटर आपण पाहतोय या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय खोलवर टप्प्याचा बॉल होता हा आणि एक धाव तर तिकडे घेतली गेली दुसरीचा कॉल परंतु टीम आपल्याला पाहायला मिळते या वेळेला वेगळा स्ट्रोक खेळा आकाश तारेकरने या वेळेला अगदी सूर्यकुमार परंतु मॅच ही तेवढी जबरदस्त पाहायला मिळते या वेळेला ऑन साइडला खेळत हा बॉल एक धाव तर तिकडे पूर्ण केली दोन खेळाडू त्या ठिकाणी येणार बॉल अडवणार फेकी करणार तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या संधी मिळाली तिसरी घेण्याची आणि तिसरी धाव पूर्ण होताना पाहिला मिळते यावेळेला पुन्हा हवाई हल्ला फटका हवेत आहे परंतु बरीच उंची गाठली आहे आणि तिकडे जर पाहिलं कॅच हातातून निसटली आणि बघता बघता 2 धावा त्या पहिलाच बॉल जर पाहायला मिळत आहे सुरेश फायदा उचललाय सुरेश भट यांनी या स्पर्धेचा यावेळेला फुल टॉस दिशा दिली स्क्वेअर लेगला परंतु तिकडे फिल्डर आले अतिशय वेगात चेंडूची फेकी करतील तोपर्यंत धमाका बिग बॅच 14व्या सिरीज मध्ये हो यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले परंतु पाहिलं मिळेल इकडे पुन्हा एकदा तेज पुन्हा एकदा वळले वेगळे परंतु मुरबीचा जादूगर तैनात किया गया इस वक्त गेंद हवा में खेली मौका बना और इस वक्त जगत सरकार गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रिन्स गोलंदाज येतोय दिल्लीचा प्रिन्स समोरच्या दिशेने बॉल उडवलाय बॉल हवेत एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रथमेश पवार मात्र या ठिकाणी चेंडूची फेकी करतील दिल्ली का गेंदबाज बढ़िया गेंद रही इस वक्त यावेळेला उडवलाय बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक थोडीशी दूर त्या ठिकाणी गेला खरा परंतु आहे यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे धाव संख्या 1 ने पुढे जाते यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फिरला खरा थोडीशी स्पीड झाली होते बॉल ज्यावेळेला रिलीज होत होता त्यावेळेला परंतु बॉल यावेळेला एक पॉवरफुल स्ट्रोक वा सुरेश भटचा एक दर्जेदार फटका येताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय हो संख्येचा हा बॉल टप्पा पडतोय त्यानंतर जर यावेळेला कव्हर्सला उडवला कव्हर पॉइंटच्या दिशेने गफलातून फटका सुपर संजू कनोजे उरळ आहे आपल्याला क्रिकेटची काही वेळेला एक चांगला स्ट्रोक खेळत आहे कव्हरची दिशा मात्र निवडली आहे तिकडे फिल्डर मात्र तैनात ठेवलेले आहेत एकदा दुसरीचा कॉल ओहो आणि एक संधी देखील त्या ठिकाणी युट्यूबला 70 स्पोर्ट्स मॅच पाहताय हो यावेळेला बॉल वळला अंदाज घेतला नाही चेंडूची फेकी केली आहे आणि हो तिला आगमन जसं मी त्याला भावेश पवार मैदानात दाखल झाले ना प्रेक्षकांच्या टाळ्याने आरडाओरडा होता सध्या तसाच आरडाओरडा करण अंबालाच्या मैदानात जाताना देखील होताना पाहायला मिळतोय आहे आणि मॅच मात्र 2 बनाटे संघांमध्ये आहे त्यामुळे चर्चा तर होणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये करण अंबाला योग्य वेळ होती करण अंबाला येण्याची कारण समोर जर पाहिलं तर मोरबीचा जादूगर फेकून दिला सीमा रेस समोर आहे संजू कनोजिया हो परंतु संजू जरी मोठा स्ट्रोक खेळला असेल पहिला बॉल जबरदस्त स्ट्रोक खेळला बॉल सीमा रेषा ओलांडतोय तोच प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे यावेळेला तुमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न इकडे राहिला पण व्हाईट बॉल घोषित करण्यासाठी प्रत्येकाला दाखवायचंय हो यावेळेला चांगल्या टप्प्यावर चेंडू येताना पाहायला मिळाला ऑन साइडला ढकललाय एक धाव तिकडे घेतली आहे दुसरीचा कॉल परंतु थांबवलं हो इमादिल्लू चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय परंतु धाव नाही रोखू शकले आणि एका धावेने मौका मिलेगा कमबॅक करने का यावेळेला पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न परंतु इकडे एक कमी गतीने बॉल आला इमादचा क्रिकेटचं अप्रतिम चेंडू यावेळेला दांडी गोल विकेट बड़ा विकेट पहिलाच बॉल हवाई हल्ला क्षेत्ररक्षक
आणि आणखीन एक विकेट आणि प्रेक्षक नक्की वेगवान परंतु अगदी पूर्ण टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु त्यावर विनंती यशस्वी राहिली आणि धावसंख्या गेला फुटबॉल बॉल उचलला खेळण्याचा प्रयत्न धक्का बद्दा सीमा इस वक्त देखिए अपने बाहर रखने का प्रयास अंपायर ने दोनों भाई खोले और व्हाइट बॉल इस वक्त उड़ाया गेंद को इस टाइम जरूर देखिए पीछे खिलाड़ी जोड़ कर जा रहे हैं मगर गेंद इस वक्त वन बाउंस लेकर निकल जाएगी दर्शकों को सलामी देने के लिए ये आता हुआ साइड पर गैप में गेंद को खिलाड़ी मौजूद तब तक गेंद की तरफ आएंगे बढ़िया से गेंद को फील्ड किया खूबसूरत थ्रो भी देखने को मिलता हुआ पश्चिम बंगालचे खेळाडू पाहायला मिळत आहेत यावेळेला अंतिम एक बॉल पूर्ण टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला अपीलही केलं परंतु अपीलाचा प्रभाव उसके आगे एक लगे 10 बन जाती है यावेळेला एक जबरदस्त स्ट्रोक घेताना पाहायला मिळाले हलचल मैदानामध्ये हलचल हो इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले टप्पा पडल्यानंतर थोडंसं याची टीम आहे यावेळेला पटका समोर खेळण्याचा प्रयत्न इकडे जगत सरकार जगत यावेळेला स्ट्रोक केलाय याला जरूर केलाय परंतु तिकडे फिल्डर आहेत फ्रीचा फायदा वेगातून पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न की जा रही है जैद खान द्वारा पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर ही लाईन कुठेतरी सातत्याने जायची चल यावेळेला एक बिग फटका खेळतात गॅप मध्ये जाईल का बॉल याच गॅप मध्येच निघाला आणि गॅप मध्ये गेलाय 4 धावा समोर हलचल हलचल याही वेळेला एक चांगला फटका 2 मिड ऑफच्या मधोमध हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पसार होतोय 4 चौका जरूर हलचल आणखीन एक चांगला फटका इकडे खेळणं जरूर आहे परंतु आता लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत चेंडूची फेकी करतात रोहनचा पहिला बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी फुलटॉस होता किंवा बॅटने त्याला खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला झाला करा परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल खेळ आहे हा क्रिकेट यावेळेला हवाई हल्ला केलाय बॉल थोडासा पुढे केला आणि त्याला जर पाहिलं तर जगत सरकारने फेकून दिलंय सुद्धा घेतली होती जबरदस्त केला जातोय हवाई हल्ला जरूर केला गेला परंतु रोहन खरा का पुण्यावरून आलेत मुरबाडला दाखवण्याचा प्रयत्न करतात उत्तर होतं जबरदस्त मुरबाडकर आहेत हो इकडे कमबॅक केलाय पुन्हा एकदा संजूसाठी एक वेगळा चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केला थोडासा काही वेळेला चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय संजूला रोखायचं कसं हा प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हलचल आहे पीटी जॉन्सन पीटीचा पहिला बॉल होता त्याला जर पाहिलं तर पंचाला खेळण्याचा प्रयत्न इकडे जरूर आहे परंतु पंचांनी या ठिकाणी वेस्ट बेंगॉल विरुद्ध चालू या गटातील जो दुसरा संघ यावेळेला संजू एक वेगळा स्ट्रोक याला सुपर का म्हटलं जातं कारण बॅटिंग सुपर सेव्हर पाहिलं मिळते पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु मध्ये 54 धावा फलकावर आहे संजू साठी एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर बॉल कट देखील होताना पाहायला मिळाला आणि थोडेसे लाफ्यामध्ये फिल्डर त्याचा फायदा घेत धाव पूर्ण केली गेली चैनल को और 8 लाख तक पहुंचाइए आणखी एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी खेळण्यात करा आणि त्याला ऑन साइडला खेळणे एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न काही धावसंख्या काही थांबायला तयार नाहीये पांचवी गेंद लेकर फिर से एक बार पीटी जॉनसन इकडे थोडंसं बॉल पाडी जॉनसन अच्छी गेंदबाजी पीटी जॉनसन द्वारा यावेळेला हवाई हल्ला केलाय हलचलच्या बॅट मधून आलेला फटका क्षेत्ररक्षकांच्या हातात जाताना पाहायला मिळेल आणि इकडे विकेट येते टाळ्यांचाही गजर होतो की प्रेक्षकांमधून आरडाओरडा येऊ लागलाय प्रेक्षकांचे आवाज जर आले नाहीत तर होतो पहिला बॉल मुद्दूचा टप्पा पडल्यानंतर वळला कळला नाही कॅच रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय समोर जर पाहिलं तर दिल्लीचा बॅटर तडाखेबाज मध्ये मुफ्तुना गेंदबाजी के लिए दूर वाली छोर से
और इस वक्त ऑफसाइड में गेंद को टैप करके खिलाड़ी ब्लॉक पर खिलाड़ी मौजूद आगे आएंगे, गेंद को फील्ड किया जाएगा, तब तक एक ही रन बटोर रहेंगे। अच्छी गेंदबाज का बल्लेबाज के सही शॉट खेला गेंदबाज के सर के ऊपर से, जब तक लंबर के खिलाड़ी सीधे आएंगे और गेंद को फील्ड किया, तब तक तेजी से 2 रन बटोरे। बेहतरीन रन विकेट करता है, फटका खेला है संजूच्या बॅट मधून, काय स्ट्रोक खेळलाय लांब नसर, सिक्सर पुढे गेलाय 67 धावांवर 5वी ओव्हर सुरू असताना त्यावेळेला स्ट्रोक स्पेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय। एक धावेने धावसंख्या पुढे जाते 68 धावा। 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 68 धावा यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी येतात कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा दूर राहिला आणि तिकडे सोप्या गोष्टी नाही। बल्लेबाजी करती हुई टीम करण अंबाला तिकडे आहे त्या ठिकाणी येऊ शकला नाहीये, अगदी जलद गतीने चांगला बॉल पहिला मिळाला, वेगात होता, ऑन साइडला ढकललाय, मिड विकेटच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला तिच्या जलद गतीने बबलू धावांचा प्रयत्न, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी चांगल्या पद्धतीने काम देखील पाहायला मिळते। संजू 3 विकेट आणि फक्त 11 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत। या इमेला जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकताना पाहायला मिळाले, पण बनवलं होतं साहेब।